नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही साबुदाणा आणि बटाट्याची चकली? तर मंडळी, ही उपवासाची स्पेशल आणि अगदी झटपट, न लाटता न कोणता झंझट, पटकन न शिजवता न उकळवता अशी ही झटपट पापड कशी बनवायची ते तुम्ही ते पाहू शकता. मस्त चकली इथे तयार आहेत. अशी खुसखुशीत चकली कशी बनवायची आणि वर्षभर टिकून राहणारी ही साबुदाणा आणि बटाटाची चकली कशी बनवायची, चला तर रेसिपी सुरुवात करूया. मंडळी, याचा आवाजही पहा, एकदम क्रंची, एकदम भन्नाट असा आपला पापड तयार होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण 1 किलो साबुदाणा इथे घेतलेला आहे मंडळी. 1 किलो साबुदाणा 4 तासासाठी आपण भिजवून ठेवायचं आहे. तर इथे आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. 2 किलो बटाट्यामध्ये आपण पाणी घालून कुकरची शिट्टी लावायची आहे. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. मस्त बटाटा तयार होतात. बटाटा मस्त शिजलेले आहेत. बटाटा व्यवस्थित सोलून घ्यायचे. इथे आपली साबुदाणाही भिजलेली आहे. तर इथे बटाट्याला किसून घ्यायचं. मस्त 2 kg बटाटे आपण किसून घेतले. त्यामध्ये आपण साबुदाणा घालून घ्यायचं. भिजलेली साबुदाणा घालून घ्यायचेत. मी इथे छोटे साबुदाणा वापरलेले. तुमच्याकडे मोठे असले तरीही चालते. कोणताही साबुदाणा इथे आपल्याला चालतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपण लाल तिखट घालून घ्यायचं. त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं. खारी पापड घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं की आपण सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आणि मस्त चकली काढून घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. मस्त अशी चकली काढून घ्यायची. थोडीशी इकडे तिकडे होती, पण आपण गोल गोल अशी करायची चकली. तर इथे पाहू शकता. मस्त 2 दिवस आपण वाळवून घ्यायचे उन्हामध्ये. मस्त पापड तयार झालेले आहेत. मस्त कडकडीत उन्हात आपले हे पापड वाळून घेतलेले आहेत. तर मंडळ, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाला की 2 दिवसानंतर ही पापड मी तळून दाखवते तुम्हाला. तर पहा, मस्त कडक वाळलेले आहेत. आता आपण तेल छान गरम झाल्यानंतरच याला घालून घ्यायचे. तेलामध्ये आता आपण एक एक बटाटा आणि साबुदाण्याची ही पापड घालून घ्यायची. मस्त तळतात आणि मस्त फुगतात. दुप्पटीने फुगतात मंडळी. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. कोणताही झंझट नाही, अगदी झटपट बनवता येते. तर मंडळी, तळून पहा, दुप्पटीने फुलते, मस्त अशी तयार होते, एकदम खुसखुशीत, अजिबात कडकपणा होत नाही. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. या उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आणि ही उपवासाची पापड वर्षभर टिकवून साठवून ठेवू शकता. अशी ही बटाट्याची आणि साबुदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट करून कळवा मंडळी. तर इथे पाहू शकता. मस्त अशी आपण ही पापड तळून घेतलेत. आता याचे आवाजही पहा, एकदम क्रंची झालेले आहेत मंडळी. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. जाता जाता लाईक, सबस्क्राईब करा.